अहमदनगरमधून जरांगेंच्या शांतता रॅलीत चोरी करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। अहमदनगरमधील जरांगेंच्या रॅलीतील 14 चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या चोरट्यांकडून तब्बल 6,50,000चा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलाय। यात 7 मोबाईल, स्विफ्ट कारसह एका दुचाकी सुद्धा समावेश आहे। आपण पाहतोय की जरांगेंच्या रॅलीमध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता। यामध्ये आता ह्या चोरांना अहमदनगरमधून पोलिसांनी अटक केलेली आहे। बातमी आहे रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यातील वादाची। आता एक राजकीय बातमी ही समोर आलेली आहे। रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकरांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। रुपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती। त्यावरूनच आता रुपाली चाकणकरांनी जोरदार पलटवार केलाय। वडिलांच्या नावावर पद मिळवलं त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही असा पलटवारच रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवरती केलाय। तुम्हाला नक्कीच आमदारकीचे डोळे लागल्यासारखं आम्हाला दिसतंय। पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा ताई, त्याच्यानंतर एका नेत्यावरती आरोप करायला तुमचा अधिकार असेल। ज्या नेत्यांनी तळागाळातल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न मांडलेत यांच्यावरती बोलणं म्हणजे आकाशामध्ये थुंकण्यासारखं आहे। ते सगळं तुमच्यावरतीच परत येणार आहे। त्याच्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका। पहिले नगरसेवक कसं होता येईल याकडे लक्ष द्या। त्या पक्षात नव्हत्या यापूर्वी, म्हणजे वडिलांमुळं आणि सोन्याचा चमचा तोंडात असलेली लोक आहेत, त्याच्यामुळे स्वतःचं कर्तृत्व नसताना आम्ही संघटनेतून आलो। ज्याचा जेवढा अभ्यास असतो तेवढंच ते वक्तव्य करतात। पहिली गोष्ट, आमच्याकडे सीडी आहे, सीडी करून तुतारीमध्ये प्रवेश मिळवला। अजून कुणाची सीडी ती बाहेर पडली नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारीचा प्रचार करायचा सोडून भाजपचा प्रचार केला।